आत्तापर्यंत ओपॅम्पच्या संदर्भातली 4 प्रात्यक्षिकं पाहिलेली आहेत. इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर, नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर, इन्व्हर्टिंग ॲडर आणि सबट्रॅक्टर असे हे 4 प्रॅक्टिकल झाल्यानंतर आता 5वं जे प्रॅक्टिकल आहे ज्याचं नाव आहे इंटिग्रेटर. हे इंटिग्रेटर या मल्टीसिम स्टिम्युलेटरच्या सहाय्यानं करण्यासाठी जी काही आवश्यक रचना आहे, जी काही कॉम्पोनंट आहेत ते मागं ज्या पद्धतीनं आपण घेतलेले आहेत त्याच पद्धतीनं इथं सगळे कॉम्पोनंट घेतलेले आहेत आणि त्या कॉम्पोनंटची जोडणी ही आकृतीत दाखवल्याप्रमाणे केलेली आहे. आता डिफरन्शिएटरमध्ये मी थोडी थेरी सांगतो तुम्हाला, इंटिग्रेटरची थोडीशी थेरी सांगतो. इंटिग्रेटर काय आहे तर आउटपुट हे इनपुटच्या समाकलनाने मिळते, समाकलित मिळते. म्हणजेच काय, आउटपुट ओपॅम्प इंटिग्रेटर व्ही इन आणि या ठिकाणी जे आपण इनपुट देणार आहे आणि आउटपुट आहे ह्या दोघांचं काय आहे तर इंटिग्रेशन मिळणार आहे. आउटपुट व्होल्टेज हे इनपुटचं इंटिग्रेटेड आउटपुट मिळणार आहे. तर आता त्यासाठी आकृतीमध्ये थेरॉटिकल आकृती या ठिकाणी काढलेली आहे. थेरॉटिकल आकृतीमध्ये काय चेंज आहे तर हे सर्किट जस्ट लाईक इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर आहे. त्या इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरमध्ये फक्त एक बदल केलेला आहे, जो म्हणजे फीडबॅक रेझिस्टन्स काढून टाकलेला आहे आर एफ आणि त्याच्याऐवजी या ठिकाणी काय वापरलेलं आहे, कॅपॅसिटर वापरलेला आहे. बाकी सर्व सेम आहे. नॉन इन्व्हर्टिंग टोक ग्राउंड केलेला आहे, इन्व्हर्टिंग टोकाला रोध आर इन मार्फत इनपुट दिलेला आहे. आता या ठिकाणी हा जो एक्स बिंदू आहे, हा एक्स बिंदू काय व्हर्च्युअल ग्राउंड आहे, आभासी ग्राउंड आहे. कारण काय तर नॉन इन्व्हर्टिंग टोक ग्राउंड केलं आहे आपण, झिरोला दिलं आहे. ह्या दोन्ही टोकाच्या इनपुटचा डिफरन्स काय असतो, शून्य असतो. मग हे जर शून्य असेल तर हे सुद्धा निश्चित काय असलं पाहिजे, शून्य असलं पाहिजे. त्यालाच आपण अप्रत्यक्ष ग्राउंड किंवा आभासी ग्राउंड किंवा व्हर्च्युअल ग्राउंड असं म्हणतो. आणि त्यामुळं काय होणार आहे, ओपॅम्पमध्ये कुठलाही प्रवाह वाहणार नाही. इनपुट प्रवाह आणि फीडबॅकमधून वाहणारा प्रवाह हा कसा असणार आहे, सेम असणार आहे. आय इन आणि आय एफ कसे असणार आहेत, सेम असणार आहेत. आता आय इन काढायचं आपल्याला, रेझिस्टन्स आहे त्यामुळं व्होल्टेज आणि रेझिस्टन्स याच्यानुसार आपण ओहमच्या नियमानं आय इन काढू शकतो. आय इन काय, व्ही इन भागिले आर इन, हे एक समीकरण तुम्हाला मिळालं. पण फीडबॅकचा करंट काढण्यासाठी पी एफ आय एफ काढण्यासाठी इथं मध्ये आहे कॅपॅसिटर आणि कॅपॅसिटरचं जे काय व्होल्टेज आहे हे वेळेनुसार सतत बदलत असतं. त्यामुळं आपण ते काढण्यासाठी काय घेतो, आय एफ बरोबर डी क्यू बाय डी टी. डी क्यू, क्यू म्हणजे काय तर क्यू म्हणजे चार्ज, डी म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ चार्ज भागिले चेंज इन चार्ज डिवायडेड बाय चेंज इन टाईम. मग आता या ठिकाणी क्यू बरोबर काय आहे, सी व्ही. आपण मागच्या वर्षी सूत्र पाहिलेलं आहे, कॅपॅसिटरच्या भोवती व्होल्टेज किती मिळतं तर सी व्ही इतकं मिळतं. आता सी काय आहे तर कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स, त्याची व्हॅल्यू. आणि व्ही कुठला आहे, इकडं तर झिरो आहे, इकडं आहे मायनस व्ही आउट. कारण आपण नॉन इन्व्हर्टिंगला दिलं आहे म्हणजे मायनस आउटपुट मिळणार आहे, मायनस व्ही आउट. म्हणजेच काय असणार आहे, क्यू बरोबर काय असणार आहे, सी व्ही झिरो असणार आहे. आणि त्यामुळं ह्याच क्यूच्या किमती जर आपण या पहिल्या समीकरणात ठेवल्या तर आय एफ बरोबर डी सी व्ही झिरो अपॉन डी टी मिळेल. हे सी कॉन्स्टंट आहे, स्थिर आहे, ते बाजूला काढलं. कॅपॅसिटन्स आपण फिक्स किमतीचा कॅपॅसिटर वापरणार आहे. त्यामुळं आय एफ बरोबर काय मिळणार आहे, सी डी व्ही झिरो बाय डी टी. हे दुसरं समीकरण मिळालं. आता हे आय इन आणि आय एफ सेम आहेत, इक्वल आहेत आणि त्यामुळं आपण ह्या दोन्ही समीकरणाच्या किमती आय इन आणि आय एफच्या ठिकाणी ठेवल्या. आय इनच्या ठिकाणी व्ही इन भागिले आर इन आणि आय एफच्या ठिकाणी सी डी व्ही झिरो ऑन डी टी. हे जर या समीकरणातून व्ही झिरो जर बाजूला काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही बाजूचं समाकलन करावं लागेल, म्हणजे इंटिग्रेशन करावं लागेल दोन्ही बाजूचं, तरच हा डी निघून जाईल. आणि त्यामुळं इंटिग्रेशन ऑफ व्ही इन अपॉन आर इन इज इक्वल टू, हे इंटिग्रेट जेव्हा करतो तर इथं डी असल्यामुळं ते निघून गेलं आणि राहिलं फक्त सी व्ही झिरो अपॉन डी टी. कॅपॅसिटर चार्ज व्होल्टेज आउटपुट व्होल्टेजवरून चार्ज होणार आहे, ठराविक वेळेनुसार चार्ज होणार आहे. त्यामुळं आर इन आणि सी हे कॉन्स्टंट आहेत. हे जर तुम्ही बाजूला काढले आणि एका बाजूला फक्त व्ही झिरो ठेवलं तर आपल्याला हे सूत्र मिळेल, व्ही झिरो बरोबर 1/आर इन सी इंटिग्रेशन ऑफ व्ही इनपुट डी टी. तर अशा रीतीनं आपल्याला या ठिकाणी काय मिळणार आहे, आउटपुट मिळणार आहे. थोडक्यात इंटिग्रेटर आपण कुठं वापरतो तर लो पास फिल्टर म्हणून वापरतो. आपण टी व्हीमध्ये जर पाहिलं असेल तर लो पास फिल्टर आणि हाय पास फिल्टर दोन्ही फिल्टर सर्किट असतात सिंक सिग्नल वेगळे करण्यासाठी. त्यातलं हे लो पास फिल्टरमध्ये इंटिग्रेटर असतं आणि हाय पास फिल्टरमध्ये डिफरन्शिएटर असतं. रॅम्प जनरेटर म्हणून याचा वापर करतो, स्क्वेअर वेव्ह जनरेटर म्हणून वापर करतो, वेव्ह शेपिंग सर्किटमध्ये याचा वापर केला जातो. आता हे झालं थेरॉटिकल सर्किट.
पण प्रॅक्टिकल सर्किटमध्ये हे सर्किट वर्क होत नाही. मी पाहिलं स्टिम्युलेटरवर, जेव्हा या ठिकाणी रेझिस्टन्स जर नसेल तर हे सर्किट वर्क होत नाही. आता माझ्या नॉलेजनुसार ते वर्क होत नाही, कदाचित ते वर्क होतही असावं, परंतु मी या ठिकाणी स्टिम्युलेटरवर जे प्रॅक्टिकल सर्किट दाखवणार आहे त्यामध्ये काय चेंज केलेलं आहे, तर हा आर एफसुद्धा घेतलेला आहे. पहा, हा आर एफ जर मी काढला तर काय मिळतं तेही तुम्हाला दाखवतो. आणि या ठिकाणी इनपुट देण्यासाठी फंक्शन जनरेटर घेतलेला आहे किंवा सिग्नल जनरेटर घेतलेला आहे. या सिग्नल जनरेटरच्या साह्यानं जर इनपुट मी स्क्वेअर वेव्ह दिल्या 1 किलोहर्ट्झ फ्रिक्वेन्सी आणि 2 व्ही पीच्या ॲम्प्लिट्यूड असणाऱ्या जर स्क्वेअर वेव्ह दिल्या तर आउटपुट मला काय मिळतं ते या ठिकाणी पाहायचं आहे. आर इन आहेच, आर एफमध्ये कॅपॅसिटर जोडलेला आहे. 0.01 मायक्रोफॅरेटचा कॅपॅसिटर आहे. 10 एन एफ म्हणजे 0.01 मायक्रोफॅरेटचा कॅपॅसिटर आहे. बाकी सप्लाय व्होल्टेज व्ही सी सी 15 व्होल्ट -15 व्होल्ट हे व्ही ई दिलेलं आहे. आउटपुट घेण्यासाठी सी आर ओ सी आर ओ जोडलेला आहे. सी आर ओचा आउटपुट ए चॅनलला जोडलेला आहे आणि इनपुट बी चॅनलला जोडलेला आहे. आणि हे सर्किट जेव्हा मी रन करतो त्यावेळेस मला काय मिळेल, या ठिकाणी आता स्क्वेअर वेव्ह क्लिक केली, हे पहा इनपुटला जी स्क्वेअर वेव्ह आहे हे मी वरच्या साईडला सरकवलेला इनपुट, म्हणजे इनपुट सेंटर लाईनपासून वरती घेतलं आहे, कारण काय पाहता यावं आपल्याला व्यवस्थित म्हणून हे वरती घेतलेलं आहे या वाय पोझिशनच्या साह्यानं. तर इनपुटला मी काय दिलेलं आहेत, स्क्वेअर वेव्ह दिलेले आहेत आणि आउटपुटला मला काय मिळालेले आहेत, तर आउटपुटला ट्रँग्युलर वेव्ह मिळालेले आहेत. ट्रँग्युलर वेव्ह मिळण्याचा उद्देश हे काय, तर या आपण फीडबॅकमध्ये काय जोडतो, कॅपॅसिटर जोडतो आणि कॅपॅसिटरचं व्होल्टेज हे कधीही स्थिर नसतं, तो चार्ज आणि डिस्चार्ज होत राहतो. जेव्हा या ठिकाणी स्क्वेअर वेव्हचं इनपुट येतं त्यावेळेस त्यातल्या या लेवलला कॅपॅसिटर काय होत जातो, चार्ज होत जातो आणि वरच्या लेवलला जेव्हा जातो म्हणजे हाय लेवलला तेव्हा कॅपॅसिटर काय होते, तो डिस्चार्ज होत येतो. आणि यासाठी जो काय टाईम लागतो तो टाईम या ठिकाणी आपण मोजू शकतो किंवा पाहू शकतो. तर अशा रीतीनं आपण इंटिग्रेटरचा वापर करून स्क्वेअर वेव्हचं रूपांतर ट्रँग्युलर वेव्हमध्ये करतो. आता साईन वेव्ह जर मी इनपुट दिलं तर काय मिळते आउटपुट, हे इनपुट मी साईन वेव्ह चेंज केलं, एका क्षणात इथं साईनला क्लिक केलं, इनपुट साईन वेव्ह झालं, आउटपुटसुद्धा साईन वेव्हच आहे. पण ही साईन वेव्ह आणि ही साईन वेव्ह याच्यामध्ये फरक आहे, याला आपण को साईन वेव्ह असं म्हणतो. या ठिकाणी याचा जर स्टार्टिंग पॉईंट पाहिला तुम्ही तर इथं आहे, याचा स्टार्टिंग पॉईंट इथं आहे. यावरून आपण काय मिळतं, आपल्याला आउटपुटमध्ये को साईन मिळतात. अशा रीतीनं स्क्वेअर वेव्हचं रूपांतर ट्रँग्युलर वेव्हमध्ये किंवा साईन वेव्हचं रूपांतर को साईन वेव्हमध्ये म्हणजेच वेव्ह शेपिंग सर्किटमध्ये सुद्धा या इंटिग्रेटरचा वापर करता येतो. तर असं हे इंटिग्रेटरचं प्रॅक्टिकल आहे. आता याच्या रीडिंग आपण काय घेतलं, इनपुट काय घेतलं त्या पुस्तकामध्ये व्यवस्थित तुम्हाला इतर इन्स्ट्रक्टर सरांनी सांगितलेलंच असेल किंवा सांगतीलच तुम्हाला ते, त्याप्रमाणे निरीक्षण तक्ता काय असावा. मी फक्त प्रॅक्टिकलमध्ये इनपुट आउटपुट काय आहे आणि ते कसं करायचं हे फक्त या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता याच्यानंतर पुढचं जे प्रॅक्टिकल आहे त्या पुढच्या प्रॅक्टिकलचं नाव आहे डिफरन्शिएटर. जसं इंटिग्रेटर झालं तसं आपल्याला काय डिफरन्शिएटर पाहायचं आहे. या डिफरन्शिएटरची थोडक्यात थेरी मी सांगतो. डिफरन्शिएटर अगदी इंटिग्रेटरच्या विरुद्ध आहे. काय बदल आहे, तर हा जो कॅपॅसिटर आहे तो फीडबॅकला होता, तो आता इनपुटला घेतलेला आहे आणि फीडबॅकला रेझिस्टन्स आहे तसाच ठेवलेला आहे. म्हणजे इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरमध्ये जर काय बदल केला असेल तर इनपुट रेझिस्टन्स काढून त्या ठिकाणी काय टाकलेला आहे, कॅपॅसिटर टाकलेला आहे. तर याही ठिकाणी तेच सूत्र आहे की हा एक्स पॉईंट आभासी ग्राउंड आहे, आय इन बरोबर आय एफ किंवा आय एफ बरोबर आय इन. आता इथं आय एफ काढणं सोपं आहे कारण रेझिस्टन्स आहे आणि इकडं आउटपुट आहे, हे झिरो आहे. त्यामुळे काय मायनस व्ही आउट भागिले आर एफ म्हणजे आय एफ येणार आहे. आणि आय इन काढायला इथे कॅपॅसिटर आहे आणि इनपुट व्होल्टेज आहे, इकडचं व्होल्टेज झिरो आहे. त्यामुळं आपण आय इन काढताना काय करणार, डी क्यू बाय डी टी. आता क्यू म्हणजे सी व्ही इन, क्यू म्हणजे चार्ज बरोबर काय कॅपॅसिटन्स आणि इनपुट व्होल्टेज. आता इथं इनपुट व्होल्टेज व्ही इन आहे म्हणून आपण सी व्ही इन घेतलं आणि सी हा कॉन्स्टंट आहे, तो जर बाजूला काढला तर आय इन बरोबर काय येणार आहे, सी डी व्ही इन बाय डी टी येईल. हे 2 नंबरचं समीकरण मिळालं म्हणजे आय इनची किंमत मिळाली. या ठिकाणी आय एफची किंमत मिळालेली आहे 1 नंबरच्या समीकरणाला. हे दोन्ही एकासमोर ठेवले तर काय मिळेल आपल्याला, व्ही आउट बरोबर मायनस आर एफ सी डी व्ही इन बाय डी टी हे सूत्र मिळेल. अशा रीतीनं आपल्याला आउटपुट व्होल्टेज काय मिळतं, इनपुटचं डेरिव्हेटिव्ह मिळतं किंवा त्याला काय म्हणतो अवकलन असं मराठीमध्ये म्हणतात.
तर हे मिळण्यासाठी त्याचे उपयोग काय आहेत पहा, हाय पास फिल्टरमध्ये, एफ एम मॉड्युलेटरमध्ये, स्पाईक जनरेटरमध्ये, वेव्ह शेपिंग सर्किटमध्ये याचा उपयोग होतो. तर आता हे झालं थेरॉटिकल सर्किटमध्ये. पण प्रॅक्टिकल सर्किटमध्ये इनपुटला रेझिस्टन्स हा पाहिजेच, त्याशिवाय चालत नाही, ते सर्किट वर्क झालेलं नाही आहे माझ्याकडनं तरी. तर आता हे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. डिफरन्शिएटर, हे पहा, इनपुटला काय आहे, एक रेझिस्टन्स ठेवलेला आहे, या सेम किमतीचा आहे. इनपुटला हा रेझिस्टन्स काढल्यानंतर काय होतं ते तुम्हाला मी दाखवतो पाहिजे तर काढून. या ठिकाणी इनपुट दिलेलं आहे, स्क्वेअर वेव्ह दिल्या तर काय मिळतं, ट्रँग्युलर वेव्ह दिल्या तर काय मिळतं, साईन वेव्ह दिला तर काय मिळतं. आपल्याला स्क्वेअर वेव्हला काय मिळतात, आउटपुटला स्पाईक मिळतात. त्या स्पाईक मिळतात का हे पाहण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी स्क्वेअर वेव्ह इनपुट दिलेलं आहे, 1 किलोहर्ट्झ फ्रिक्वेन्सी ठेवलेली आहे. आणि या सर्किटला जर मी रन केलं तर हे पहा, स्टॉप करतो. एक सायकलची फक्त दाखवतो, आता स्टॉप केले. हे पहा, ज्यावेळेस निगेटिव्ह आहे म्हणजे खाली आहे, झिरो लेवलला आहे, ऑफ लेवलला आहे, त्यावेळेस स्पाईकमध्ये काय कॅपॅसिटर फुल चार्ज आहे आणि तो हळूहळू हळूहळू डिस्चार्ज होत येतो आहे. ज्यावेळेस ए सी फुल पॉझिटिव्ह लेवलला जातो आहे इनपुट, त्यावेळेस स्पाईक निगेटिव्ह लेवलला जाते, मॅक्झिमम लेवलला, नंतर हळूहळू डिस्चार्ज होत येते. पुन्हा या ठिकाणी उलट्या दिशेला, पुन्हा उलट्या दिशेला, या पद्धतीनं आपण स्क्वेअर वेव्हचं रूपांतर स्पाईकमध्ये या ठिकाणी करत असतो. हा झाला डिफरन्शिएटर. आता या डिफरन्शिएटरमध्ये तुम्हाला मी मगाशी सांगितलं की हा जर रेझिस्टन्स मी काढला तर काय होतंय पहा. रेझिस्टन्सला काढून बाजूला ठेवतो आणि हे इनपुट डायरेक्ट कॅपॅसिटरमधून दिलं. आता काय होईल पहा. तर याला आपण काय म्हणतो, याला आपल्याला स्पाईक म्हणताच येणार नाही, हे डिस्टॉर्टेड आउटपुट आहे. तर हे आउटपुट आपल्याला उपयोगाचं नाही, त्यामुळे या ठिकाणी एक रेझिस्टन्स जोडणं आवश्यक आहे. आणि हा रेझिस्टन्स मी जेव्हा या ठिकाणी जोडतो तेव्हा तुम्हाला स्क्वेअर वेव्हचं रूपांतर काय झालेलं दिसतं, स्क्वेअर वेव्हचं रूपांतर स्पाईकमध्ये झालेलं आहे. आणि साईन वेव्हचं रूपांतर परत कोसाईनमध्ये झालेलं दिसतं, साईनचं रूपांतर कोसाईनमध्ये. ह्याला जर स्टॉप केलं, हे निगेटिव्ह आहे, कमी आहे, त्यावेळेस हे जास्त आहे, हे जास्त आहे, त्यावेळेस हे कमी आहे, अशा पद्धतीनं. आणि जर ट्रँग्युलर वेव्ह इनपुटला दिल्या तर या पद्धतीने, ॲक्च्युली इथं ट्रँग्युलरला स्क्वेअर मिळायला पाहिजे परंतु स्क्वेअर मिळत नाहीत, परंतु स्क्वेअरला स्पाईक मिळतात. हे मात्र अगदी परफेक्ट सर्किट डिझाईन झालेलं आहे. तर अशा रीतीनं तुम्ही इंटिग्रेटर आणि डिफरन्शिएटर कंपॅरेटिव्हली स्टडी करा. दोन्हीमध्ये फरक काय, तर फक्त हा कॅपॅसिटर डिफरन्शिएटरमध्ये इनपुटला आहे आणि इंटिग्रेटरमध्ये तो फीडबॅकला आहे. या ठिकाणी कॅपॅसिटर काढला की तो झाला इंटिग्रेटर आणि कॅपॅसिटर या ठिकाणी काढला की तो झाला डिफरन्शिएटर. तर अशा रीतीनं इंटिग्रेटर आणि डिफरन्शिएटर हे दोन्ही प्रॅक्टिकल मी तुम्हाला ओपॅम्पच्या मदतीनं, स्टिम्युलेटरच्या मदतीनं संगणकावरती कसे करता येतात. जरी 100% नसेल समजलं तरी बेसिक आयडिया तरी यातून तुमची क्लिअर झाली असावी अशी मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. गुड डे.